पातूर पंचायत समिति कार्यालय में नागरिकों का आक्रोश फूटा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गठ के कार्यकर्ताओं और ग्रामीणों ने विकास कार्यों में लापरवाही को लेकर ज्ञापन सौंपा। 3 जून को पातूर तहसील के शिरला ग्राम पंचायत के नागरिकों ने पातूर पंचायत समिति कार्यालय पहुंचकर गठ विकास अधिकारी को एक निवेदन सौंपा। इसमें घरकुल योजनाओं के अधूरे सर्वे, जर्जर हुए रास्ते, नालियों की सफाई और स्ट्रीट लाइट की कमी जैसे कई मुद्दे उठाए गए। नागरिकों का कहना है कि ये समस्याएं वर्षों से जारी है, लेकिन प्रशासन अब तक केवल आश्वासन देता रहा है, कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। इस बार अगर उक्त सभी समस्याओं का जल्द से जल्द समाधान नहीं किया गया तो आगे बड़ा आंदोलन करने की चेतावनी दी गई। ज्ञापन सौंपते वक्त शिवसेना युवा सेना के उप जिला प्रमुख सागर रामेकर, तालुका अध्यक्ष रविंद्र मुरतड़कर, शहर अध्यक्ष निरंजन बंड, सूरज झड़पे, परशुराम उम्बरकर, सचिन गिढ़े, कैलाश बगाड़े सहित कई पदाधिकारी, कार्यकर्ता और आम नागरिक मौजूद थे। इसी दौरान पातूर पंचायत समिति में एक और मामला सामने आया। उक्त मामले की कवरेज के लिए एक पत्रकार वहां पहुंचे तो गठ विकास अधिकारी ने उन्हें समाचार संकलन करने से रोक दिया। इस घटना से न सिर्फ पत्रकार समुदाय आक्रोशित हुए, बल्कि ये सवाल भी उठता है, जब मीडिया को ही रोका जाए तो आम जनता की आवाज कौन उठाएगा? क्या प्रशासन इन मुद्दों को अब गंभीरता से लेगा या फिर ये निवेदन भी बाकी फाइलों की तरह अलमारियों में धूल खाता रह जाएगा? अगर आप भी ऐसी किसी प्रशासनिक लापरवाही का शिकार है तो हमें जरूर बताएं। ऐसी ही महत्वपूर्ण खबरों के लिए जुड़े रहिए हमारे साथ सिर्फ आप तक न्यूज पर। चैनल को सब्सक्राइब करें। धन्यवाद। आज आम्ही पातूर पंचायत समितीमध्ये शिरला ग्रामपंचायत मध्ये सरपंच सचिव यांनी ग्रामपंचायत जे आपले घरकुलाचे मुद्दे आहेत, घरकुलाचे ऑनलाईन सर्वे केलेले आहेत। सर्वेमध्ये आता काही सामान्य लोकांजवळ मोबाईल नाही आहे, गरीब लोकांजवळ मोबाईल नाही आहे, त्यांचे घरकुलामध्ये नाव आलेले नाही आहे आणि त्या लोकांना माहीत पण नाही आहे की सर्वे चालू आहे म्हणून। तर ग्रामपंचायतनं सर्वात पहिले घरोघरी जाऊन सूचना द्यायला पाहिजे होती आणि त्या ज्या लोकांजवळ मोबाईल नाही आहे त्याचा काही ना काही पर्याय काढायला पाहिजे होता। आता सध्या असं झालेलं आहे की एखाद्या बिल्डिंगवाल्यानं जर समजा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि कुळावाल्याजवळ मोबाईल नाही आहे तर त्याचं नाव पहिले येऊन राहिलं, हे अत्यंत चुकीचं आहे। याची आम्ही शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांनी दखल घेतलेली आहे आणि गट विकास अधिकारी बीडीओ मॅडम यांच्याजवळ आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या सर्व लोकांना घेऊन निवेदन दिलेलं आहे। तसेच काही आमचे ग्रामपंचायत मधले काही सदस्य आमच्या शिवसेनेचे नसल्यामुळे आणि दुसऱ्या पक्षाचे निवडून आल्यामुळे काही लोकांचे कामं होऊन नाही राहिले। ग्रामपंचायत सगळ्या लोकांकडून टॅक्स घेते, ग्रामपंचायतनं सगळ्याचं काम केलं पाहिजे, पण असं होऊन नाही राहिलं 4 वर्षापासून। आता आखरीचं वर्ष आहे, 4-5 महिने राहिलेले आहे आणि मला वाटते 40-50 लाख रुपयाचा निधी बी आलेला आहे। तरी या लोकांनी विश्वास घेतला नाही, 5 वर्षापासून तर घेतलं नाही, आखरीच्या वर्षात घेतलं नाही। हे लोक निवेदन देऊ परेशान होऊ राहिले, तरी शासनानं काही कोणती दखल घेतलेली नाही। म्हणून आम्ही आज इथं शिवसेनेच्या वतीनं पातूर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांच्याजवळ आलेलो आहोत आणि यांना जाब विचारलेली आहे। तरी 8 दिवसाच्या आत जर शासनानं दखल घेतली नाही तर आम्ही भव्य दिव्य आंदोलन, याच्यापेक्षा आज आम्ही 400-500 लोक इथं जमा झालो। आम्ही 1000 लोकांच्या वर जिल्हा परिषदेचे सीओ साहेबांच्या तिथं जाऊन बसू आणि याच्यावर कारवाई करा अशी सर्व जनतेच्या वतीनं आम्ही मागणी करू। शिवसेना जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय। पंचायत समिती स्तरावर बीडीओ मॅडम यांचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही। दिलेल्या अर्जावर मॅडम वेळीच दखल घेत नाही, त्यामुळे बीडीओ ह्या दप्तर दिरंगी 2006 अन्वये शिक्षेस पात्र आहे। तरी शिवसाहेबांनी त्यांच्या कारवाई करावी, तेव्हाच या गरिबांना न्याय मिळेल।